युवा तर एफआयआर मध्ये पार्थ पवार यांचं नाव का नाही, मुंबई हायकोर्टाचा हा सवाल आहे। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी कोर्टाचा पुणे पोलिसांना सवाल असल्याचं कळतंय। एफआयआर मध्ये पार्थ पवारांचं नाव का नाहीये असा सवाल मुंबई हायकोर्टाने उपस्थित केलाय। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी आता मुंबई हायकोर्टाचा पुणे पोलिसांना हा सवाल आहे। या संदर्भात अंजली दमानिया आपल्या सोबत जोडलेले आहेत, आपल्याला सविस्तर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत। अंजली जी, आपण पाहतोय तुम्ही खरं तर सुरुवातीपासूनच हा मुद्दा उपस्थित केला होता, पार्थ पवार यांचं नाव घ्या, मात्र अखेर आता मुंबई हायकोर्टाचाच हा सवाल आहे, कसं पाहता याकडे? नाही, नक्कीच ऐकून बरं वाटलं की आपल्या सगळ्या सामान्य जनतेच्या मनात असलेला प्रश्न शेवटी जस्टिस जामदार यांनी प्रॉसिक्युशनला विचारला। कारण आताच्या घटनेला आपल्या सगळ्यांच्या मनात हाच प्रश्न आहे की बाबा 88 कोटीची सरकारची जमीन तुम्ही आम्ही घेतली असती तर आपल्याला उचलून पहिल्याच दिवशी तुरुंगात टाकलं असतं। पण एक महिना उलटून गेला तरी एफआयआर मध्ये देखील त्याचं नाव नाही, त्याचा जो दुसरा पार्टनर आहे त्याला 3-3 वेळा चौकशीला बोलवून तो हजर होत नाही। ते चाललंय काय हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात आहे। पण आज शीतल तेजवानी या मुंबई हायकोर्टात अँटिसिपेटरी बेलसाठी गेल्या होत्या आणि त्या एबीएचं हिअरिंग जेव्हा होतं तेव्हा आधी जजनी विचारलं की तुम्ही हायकोर्टात का आलात, सेशन कोर्टात का नाही गेलात? ते म्हणे आम्ही सेशन कोर्टात गेलो पण तिथे नोटीस इश्यू झाली आहे म्हणून आम्ही हायकोर्टात आलो। त्याच्यावर जस्टिस जामदार अतिशय चिडले आणि ते म्हणाले की तुम्ही तात्काळ ही पिटिशन परत घ्या, नाही तर तुमच्यावर प्रचंड मोठा दंड लावण्यात येईल। आणि त्यानंतर त्यांनी प्रॉसिक्युशनला विचारले, हे तीच मॅटर आहे ना? निश्चितच अंजली जी, खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली त्यासाठी। तर एफआयआर मध्ये पार्थ पवार यांचं नाव का नाही असा सवाल मुंबई हायकोर्टाने उपस्थित केलेला आहे। यात महत्त्वाची बातमी, शरद पवार यांच्या घरी स्नेहभोजनासाठी अजित दादा आणि प्रफुल्ल पटेल जाणार असल्याचं कळतंय। पवारांच्या वाढदिवसानिमित्त दोन्ही राष्ट्रवादी नेते एकत्र येणार आहेत। अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल या ठिकाणी उपस्थित असतील। शरद पवार यांच्या घरी स्नेहभोजनासाठी अजितदादा आणि प्रफुल्ल पटेल हे जाणार आहेत। शरद पवार यांनी स्वतः प्रफुल्ल पटेल आणि अजितदादा यांना निमंत्रण दिल्याचं देखील कळतंय। या संदर्भात प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। प्रमोद, वर्षा, खरं तर शरद पवार यांचा 2 दिवसानंतर वाढदिवस आहे आणि त्याच अनुषंगाने शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या सगळ्या खासदारांना आणि नेत्यांना स्नेहभोजनाचं निमंत्रण दिलेलं आहे। त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्षाचे देखील नेते आहेत। शरद पवार यांनी स्वतः प्रफुल्ल पटेल, जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत, त्यांना फोन करून स्नेहभोजनाचं निमंत्रण दिलेलं आहे। प्रफुल्ल पटेल स्वतः या स्नेहभोजनासाठी उपस्थित राहणार आहेत। खरं तर अजित पवार हे देखील आज राजधानी नवी दिल्लीमध्ये येण्याची शक्यता आहे। अशी माहिती मिळते की अजित पवार देखील शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि या स्नेहभोजनासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे सगळे नेते सोबतच अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आणि नेते एकत्रितपणे आज शरद पवार यांच्या निवासस्थानी बघायला मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे सगळे नेते एकत्र येण्यामुळे पुन्हा एकदा वेगळी चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे। वर्षा, अर्थात हे सांगितलं जाते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं की ही फक्त स्नेहभोजनासाठी भेट आहे आणि शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही भेटतोय, अशा पद्धतीने जरी माहिती दिली जात असली तरी मागच्या वर्षी देखील अशाच पद्धतीने अजित पवार यांनी शरद पवार यांची अचानक पद्धतीने भेट घेतल्यामुळे वेगळ्या राजकीय चर्चा सुरू झालेल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने पुन्हा एकदा भेट होत असते। त्यामुळे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल पुढे काय घडामोडी घडतायत त्या। प्रमोद, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी आता पुण्याच्या राजकारणातून आहे। पुण्यामध्ये भाजप शरद पवार आणि अजित पवारांच्या गटाला धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं सूत्र सांगतायत। दोन्ही पक्षाच्या माजी नगरसेवकांनी भाजपचे अर्ज घेतल्याचंही कळतंय। माजी आमदार आणि विद्यमान आमदारांच्या मुलाने अर्ज नेल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। पुण्यात पहिल्या टप्प्यामध्ये सर्वपक्षीय 11 माजी नगरसेवक भाजपात येणार असल्याच्या देखील चर्चा रंगू लागलेल्या आहेत। अर्थातच सगळी माहिती सूत्रांकडून मिळतेय। पुण्यामध्ये भाजप शरद पवार आणि अजित पवार यांना धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं सूत्र सांगतायत।